नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण जगातील सगळ्यात जहरीली भाजी या विषयी आपण माहिती देणार आहोत। फळभाजी आज आपण त्याच प्लॉटमध्ये आहे, असं नाही का हेच म्हणून, पण ही भाजी ना सगळ्यात जहरीली आहे। हिला सध्या आता डिमांड सुद्धा आहे। परंतु मित्रांनो, टमाटा आपण या विषयी आपण संपूर्ण माहिती देणार आहोत। नेमकं टमाटा खाणं सेहतसाठी चांगलं आहे का नाही तुम्ही बघू शकता। मित्रांनो, आज आपण टमाट्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। टमाटे मागील 2-4 महिन्यापासून टमाट्याला भाव आहे। कधी भाव राहते तर कधी भाव राहत नाही। परंतु काय होतंय मित्रांनो, जेव्हा सरकार काय करतंय, जेव्हा ज्या वस्तूला भाव असतो तर ते डायरेक्ट दुसऱ्या देशातून आयात करतं आणि मग शेतकऱ्याचे जे टमाटे निघतात किंवा अन्य पीक निघतात त्याचे भाव कमी होतात आणि मग शेतकऱ्याला प्रचंड प्रमाणात नुकसान होत असतं। तुम्ही बघू शकता मित्रांनो, टमाट्याला भरपूर खर्च आहे। आता ह्या शेतकरी नवीन टमाट्याचे यावर्षी प्लॉट केलेले आहे। तुम्ही बघू शकता की यांना टमाटे बांबूपासून तारीपासून सुताळ्या आणि लावण्याचा खर्च, ठिबकपासून सगळा खर्च यांना घरातून करायला लागलेला आहे। आणि हा जो टमाटा आहे मित्रांनो, ह्यो शाहू टमाटा किंवा 440 टमाटा हा त्यांनी लावलेला आहे। आणि हा जो टमाटा आहे मित्रांनो, सगळ्यात जहरीला भाजीमध्ये ज्याचा एक समावेश होत असतो। याच्यामध्ये असंख्य प्रमाणात जहरीले औषध मारले जाते। तुम्ही मग प्रोपिन, आपलं इमामेक्टिन, पिप्रोनिल, मोनोसेल किंवा अन्य जे औषधं आपण कपशिला किंवा अन्य फळपिकाला मारित नाही, ते फळपिका म्हणजे ते औषधे याला मारले जातात। शेतकरी मित्रांनो, अशा भाज्या हे योग्य नाही आहे। परंतु काय होतं, याला रोग येतोय तेवढा होतं कसं आहे, शेतकऱ्यांना मारायचं कारण काय असं तर रोग येतो याला। हे झाड असं आहे टमाट्याचं लाजुळी सारखं आहे, याला जरा स्पर्श केला किंवा याच्यामध्ये काही बी रात्रीतून रोग येऊन जातो। पाऊस जरा आला तर लाल काळे टिपके पडन, जरा लईच पाणी जरा झालं तर त्याच्यावर कारप्या रोग येईल। म्हणजे शेतकऱ्याला मग घडू औषधं मारावं लागतात। मग कधी धुई जरा आली तर त्याचे फुल गळण, मग शेतकऱ्याला फुल गळा नाही म्हणून त्याला प्लॅनिफिक्स हे औषध मारावं लागतं। असे असंख्य प्रमाणात त्याच्यावर रोग येत असतात। तुम्ही बघू शकता की शेतकऱ्याने त्याच्यात टमाट्या फळाला डंक ना मारून म्हणून त्यांनी ते ट्रॅप लावलेले आहे। म्हणजे अशी इतकं, म्हणजे याचा खर्च बी तेवढा आहे मित्रांनो। हे जे 500 रुपये तुम्हाला प्राइस दिसते आता, परंतु याच्या मागं खर्च बी तेवढा आहे। जेणेकरून शेतकऱ्याला तुम्हाला वाटतंय का 1 किलो मागं म्हणजे डायरेक्ट आपल्याला 50 रुपये द्यावं लागतं, परंतु याच्या मागं खर्च बी तेवढा आहे। आणि त्याचं जे लेबर मजूर, आता या टमाटे मालाला आमच्याकडे 300 ते 350 रुपये चार्जेस करतात। आणि ह्याची टमाटे तोडायला जर म्हणलं तर 15 ते 20 रुपये चार्जेस आहे। परंतु ही जहरीली भाजी याच्याविषयी का माहिती आहे का, हे तुम्हाला दिसतंय चांगलं टमाटे चांगले पोषण, याला जेवढं खत आपण सोडत नाही कोणत्या पिकाला, तेवढं खत याला 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी सोडायला लागतं, तेव्हा हे टमाटं पोचतं। आणि त्याच्यामुळं काय होतंय की सर्दी, आता मी जरा हे टमाटंच खाल्लं मला सर्दी होईल, काहून का हे टमाटं पाणी राहतं आणि याच्यामध्ये खताचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला शेतकऱ्या म्हणजे लोकांना डायबिटीज किंवा इतर जे प्रॉब्लेम मूतखडे या अशा औषधामुळं आणि या अशा पिकामुळं बी होत असतात। परंतु शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्याचा समजा फायदा आहे किंवा शेतकऱ्याचे एक चांगले दिवस थोडेफार म्हणता येईल, काहून का अर्धा वाचतंय। नाही तर काय होतंय मित्रांनो, 2-3 वर्षाचा मागचा जर रेकॉर्ड बघितला तर 80 टमाटे निघायचा वेळ असतो। आणि आमच्याकडे टमाटे उन्हाळ्यात काही येत नाही, पण पानकळ्यात तर टमाट्याला 150-200 रुपयाच्या वर भाव असतो, त्याच्यावर 1 रुपया बी भाव राहत नाही। परंतु आज चांगले पण जहरील भाजी कशी वाटली, व्हिडिओ नक्की आवडलाच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।